हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आता आपली थोडीशी तब्येत बरी होती, पण सर्दी राहिली नव्हती. तरी पण म्हणलं जाऊ द्या, शाळेत जावं लागेल, कारण त्या परीक्षेमुळे आपली शाळा बुडली होती. म्हणून म्हणलं आता शाळेत जायचं म्हणजे जायचं. काल पण दुखत होतं, पण मी गेलो शाळेत तसाच. आणि आर्नवच्या पण शाळेची वेळ होत आहे. इकडं आर्नव पण रेडी झालेला होता. फक्त ह्याला चड्डी आहे, मला पॅन्ट आहे, एवढाच फरक आहे. तर मग हे स्वेटर घालत आहे. थंडीच्या दिवसांमुळे स्वेटर घालणं जरा भागच पडतं. आणि इकडं मम्मी आपला जेवायला डब्बा करत होती. इथं भेंडीची भाजी आणि इकडं पीठ मळून ठेवलेलं होतं. चपात्या झालत्या अशा. मम्मी अशी चपात्या खूप छान फुगवत होती. आर्नव म्हणाला टाय कुठं आहे माझी. काय सगळं मम्मीलाच विचारतोय हे. इकडं माझी बॉटल भरून ठेवलेली होती. तर आपण आता शाळेची पूर्ण तयारी करून मी निघालेलो आहे शाळेत. आणि आर्नव पण थोड्या वेळातच जाईल. मम्मीच्या मागं लागलाय, मला गेम खेळायचा आहे शाळेत जायच्या आधी थोडासा. पण मम्मी त्याला काही खेळू देत नाहीये. आणि पुन्हा भेटू मग शाळेतून आल्यावर. तर गाईज, मी आलेलो होतो शाळेतून आणि मला तर कपडे पण काढायचं काही लक्षातच नाही, कारण घाम हे असला तरी जाऊ दे म्हणलं. मला तर फार लागली होती भूक, कारण मी आलतो सायकलवर असा पळवीत. मग भूक लागल्यामुळे मला खायचं होतं आता. आणि मग मी आता बसणार आहे जेवायला. तर मित्रांनो, आता मी झालेलो होतो फ्रेश, जेवण झालं आणि मी गन पावडर हे करून असा रेडी झालतो. ट्युशन होतं आपलं. इतक्या दिवस म्हणता येणार नाही, पण 3 दिवस बुडवलं होतं ट्युशन, कारण 2 दिवस तर परीक्षा होती आणि 1 दिवस आजारी होतो. इकडं मम्मीनं केलं होतं बोरमिठा टाकून दूध करत होती मम्मी. हे बघा, असा चमचा घेतलेला आहे, छान टाकलं आहे दुधात. आर्नव, तुला टाकायचं का? केलाय. आर्नव इकडं आलेला आहे आणि डायरेक्ट भरणीत हात घालून असा खाल्लेला आहे. अशी याला काय म्हणता येईल, चुटकी. एक चिमूट मम्मीनं सांगितलं, एक चिमूट खाता येईल. बघा ना कसं खाता येईल. कधी नाही भेटल्यावर करायला, पण म्हणलं तुझी बरोबरी लागत नाही माझ्यासोबत. म्हणलं काही पण केलंस तरी आपली बरोबरी येत नाही तुझ्यासोबत. आणि मम्मीनं मला असं छान असं अबे पोळली ना, खूप पोळलं मला मित्रांनो. तर इथं घेतलेलं आहे आणि मला जायचं होतं ट्युशनला, म्हणून मी आधीच झालो होतो रेडी. फक्त स्वेटर टोपी घालायची होती. बापरे, मला खूप पोळलं. दूध पण सांडलंय. आता माझ्याकडून दरवाजा काढायच्या निमित्ताने सांडलेला आहे. तर बघा, तर मम्मी आलेली आहे इथं. मला मारलं नाही, कारण मी व्हिडिओ काढायला होतो, नाही तर मला मारला असता आता. तर हे बघा, आर्नव डबल चढलेला आहे बोरमिठा घ्यायला. टाकलाय ना आर्नव? आता म्हातारा तिच्यावर काढेल मम्मी बघ. तर मी निघालतो बाहेर, पण असं पळलं होतं मला. जाऊ द्या म्हणलं, काय नाही होत राहतं असल्यामुळे. तर चमचा भरून खाल्लेला आहे वाघानं. मग पण खाल्ला होता चिमूट भरून. तर भेटतो आता ट्युशनहून आल्यावर. माहीत नाही माझ्यासोबतच असं का होतं. कर्म करायला जातो आणि कांड होतात. तर असं का म्हणत आहे तुम्हाला सांगतो, तर चला. इकडं गॅसपाशी कुकरमध्ये भात तर शिजला होता, पण मला कुठं दम निघतंय. पण मी मग त्याची हवा जायच्या आधीच त्याला काढलं आणि भात सगळा असा बाहेर आला होता. गॅसच्या खाली पण गेलता. इकडं पूर्णच असं झालं. तर मग चहा सांडला होता आणि आता हे.
मग मला अर्णव असा चिडवू लागला, कसं वाटलं म्हणून, आणि पळतंय. तर जाऊ द्या, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण करू जेवण. असं तर झालंच होतं. मग इकडं मग मम्मीनं सगळं ठेवून घेतला होता. सर्वात महत्त्वाचा आपला भात सांडला होता सगळा. इकडं ताकाने भरून जग, वरण, पुन्हा भाजी होती. आणि मम्मी माझ्याकडं रागाने बघू लागली. अर्णव वास घेत आला, हे काय ताक आहे का दही आहे. तर मित्रांनो, मी करत होतो आता अभ्यास, आणि इथं पुस्तक हे घेऊन बसलेलो होतो. म्हणलं मला तर काम आहे, आणि अर्णवनं तर आपलं काम उरकून घेतलं होतं. मस्त असा शालीत गुंतून पडलेला होता. आणि मम्मी पण तिकडं पप्पांचा मोबाईल चालत होती, आणि मी आपलं बसलो होतो एकटं इथं अभ्यास करत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, व व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तरी थारनं मला चिडवलं होतं, म्हणून मी त्याला इकडं गॅसच्या किचन वाट्यामध्ये दाबून त्याचा रस काढला. असा मस्त कुस्तीत उतरला होता.